किसी पुलिस स्टेशन में वारंवार अगर ड्रग वहां पर मिलता है तो उसके पुलिस स्टेशन के सीनियर के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आप करेंगे क्या? एक प्रश्न है कि अध्यक्ष महोदय। दूसरा प्रश्न ये है, 3 रिहॅबिलिटेशन सेंटर मुंबई में इमिजिएटली चालू होना चाहिए। मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, यूपी मध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल। दुरुस्ती एवढी करा की ज्या ठाणेदाराकडे दुसऱ्या एखाद्या टीमनी गुन्हे पकडले तर कारवाई केली पाहिजे। नाही तर एखादा ठाणेदार चांगलं काम करतो त्याला तुम्ही जर गुन्हेगार म्हणून त्याच्यावरच कारवाई कराल तर यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही। तेवढी एक सुधारणा करावी हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। सुधारणा केली